अमेरिकी सैन्याने नुकतंच एक ऑपरेशन केलं, ज्यात ड्रग्स तस्करी करणारी एक छोटी बोट लक्ष्य करण्यात आली। या कारवाईत 3 संशयित तस्करांचा मृत्यू झाला। अमेरिकन साऊथ कमांडनं सांगितलंय की त्यांना निश्चित माहिती मिळाली होती की बोट ड्रग्स वाहतूक करत होती। आता हा हल्ला इतका महत्त्वाचा का आहे? तर सप्टेंबरपासून अशा 21 हल्ल्यांचं हे एक आणखी उदाहरण आहे। पेंटागनच्या मते या सर्व ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 83 पेक्षा जास्त तस्कर मारले गेले। ट्रम्प प्रशासन म्हणतं की हे हल्ले अमेरिकेत पोहोचणाऱ्या ड्रग्सच्या मार्गावर मोठा आघात करत आहेत। पण वाद काय आहे? अनेक मानवाधिकार संस्था म्हणत आहेत की या कारवाया कायद्याने कितपत योग्य आहेत। काही परदेशी सरकारही अमेरिका एवढी ताकद वापरत आहे याबद्दल चिंतित आहेत। तणाव आणि इथली पार्श्वभूमी काय? तर हा वाद आणखी का वाढतोय? अमेरिकेने आपला सर्वात मोठा आणि आधुनिक विमानवाहक जहाज USS जेरॉल्ड फोर्ड हे कॅरिबियन समुद्रात तैनात केलाय। यासोबतच शेकडो विमानं, युद्धनौका आणि हजारो सैनिकही कार्यरत आहेत। यामुळे कधी नव्हे इतकी मोठी अमेरिकी सैन्य उपस्थिती या भागामध्ये दिसत असल्यानं तज्ञ सांगत आहेत की यामुळे क्षेत्रात तणाव आणखी वाढू शकतो।